Connected. बुद्धी आपल्याकडे उपजत आहे. आधीच्या काळामध्ये जेव्हा बायका जात नव्हत्या, बहिणाबाई चौधरी हे नाव ऐकलं असेल तुम्ही. खूप छान छान कविता त्यांच्या आणि चुली पुढे बसून कविता केलेल्या, लिहिलेल्या कुठं नाही पण तोंडी केलेल्या कविता त्यांच्या आजही सगळ्यांच्या तोंडावर असतात. काय? जसा तवा चुल्यावर, सुगरणीचं उदाहरण देतात त्या. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. म्हणजे रोजच्या अनुभवातून, निरीक्षणातून स्वतः रचल्या त्यांनी. त्यानंतर आपण सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण देतो. सावित्रीबाई फुलेंच्या मागे कोण होतं? महात्मा फुले होते, म्हणून त्या करू शकल्या. परंतु जे काही शिक्षणापुरती महात्मा फुलेंनी मदत केली त्यांना, परंतु शाळा काढणं किंवा जे समाजाचा रोष त्यांनी पत्करून घेतला तो स्वतः त्या बाईंनी झेललेला आहे. अपमान सगळा स्वतः सहन केलेला आहे आणि त्याच्यातूनही न डगमगता त्या उभ्या राहिल्या. नवऱ्याची साथ असणं ही तर खूपच चांगली अजून गोष्ट झाली, हो की नाही? मग आजच्या सावित्रीला काय गरज आहे? आज त्यांचा वारसा घेऊन आपण कार्य पुढे नेतो, शिक्षण घेतलं, पुढे गेलो आपण, प्रगती झाली. मग आजच्या सावित्रीने काय केलं पाहिजे? आजच्या सावित्रीने आपल्या मुलांना महात्मा फुलेंसारखं घडवायला पाहिजे. त्यांचे विचार महात्मा फुलेंसारखे कसे होतील की जेणेकरून ते पण आपल्या मुलीकडून किंवा आपल्या मुलीद्वारे किंवा आपल्या पत्नीद्वारे अजून सावित्री घडवतील. ही जबाबदारी कोणाची आहे? आईची आहे. बरोबर आहे? कारण जास्त काळ मुलं आई सोबत असतात आणि शाळेमध्ये पण बघा लहान वर्ग महिला शिक्षिकांकडेच देतात. काय तर मुलांना जास्त जवळीक वाटावी, आईसारखंच त्यांना वाटावं म्हणून. परंतु आजच्या काळामध्ये तुम्हाला सांगते, आईच्या प्रेमापेक्षा आईचा धाक असणं महत्वाचं झालंय मुलांसाठी. बरोबर आहे का चूक आहे? वडील कमी काळ घरात असतात, वडिलांचं प्रेम पाहिजे मुलांना, आणि आई जास्त काळ असते. प्रेम तर असतंच, आईचं कुठे जाणार आहे प्रेम? परंतु जे चुकीच्या पद्धतीने आपण प्रेम जे म्हणतो, शाळेत जाईन, चल तुला रोज रुपया देते, चुकीच्या सवयी आपण लावतो मुलांना. रडलं रडू द्या, 2 ठेवून द्या, 4 दिवस जेवायला देऊ नका, काही फरक पडत नाही. तुमचा 4-5 दिवसाच्या धाकानी, तुमच्या कडक वागण्यानी, शिस्तीनी त्याचं पूर्ण आयुष्य पुढे उभे घडेल. आपल्या शिक्षणाचा मूळ हेतू काय असतो की आपल्या आयुष्याची जबाबदारी मुलांनी स्वतःहून घ्यावी, हे त्यांना शिकवणं